सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे। एसटीच्या तिकिटात 13.56% वाढ करण्यात आलेली आहे। इंधन दरवाढीचं कारण देत प्रवाशांवर आता भाडेवाढीचा बोजा आलेला आहे। तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळते। राज्यातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीला मंजुरी दिली आहे। आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या वाढलेल्या किमती, डिझेल दरवाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमधील वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग आणि टायरच्या वाढलेल्या किमतीमुळे हा निर्णय अपरिहार्य असल्याचं महामंडळाने स्पष्ट केले। या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीला काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असली तरी दुसरीकडे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे। जुने दर मुंबई सातारा 498 रुपये, नवा दर 515 रुपये आहे। मुंबई कोल्हापूर जुने दर 730 रुपये आणि आता नव्या दरामध्ये जे वाढ झाले त्यानुसार ते दर होत आहेत 755 रुपये। मुंबई नाशिक प्रवासासाठी आधी 355 रुपये मोजावे लागायचे आणि आता ते 370 रुपये मोजावे लागतात। मुंबई धुळे प्रवासासाठी जुने दर 664 रुपये, नवा दर 685 रुपये। मुंबई चिपळूण जुने दर 498 रुपये आणि नवा दर 515 रुपये। मुंबई सोलापूर जुना दर 775 रुपये आणि नवा दर आहे 800 रुपये। पुणे कोल्हापूर जुने दर 431 रुपये, नवा दर 435 रुपये। पुणे अहिल्यानगर जुने दर 233, नवा दर 240 रुपये। पुणे संभाजीनगरसाठी आधी मोजावे लागायचे 454 रुपये आणि आता मोजावे लागणार आहेत 470 रुपये। पुणे सोलापूरसाठी जुना दर होता 465 रुपये आणि आता नवा दर असेल 480 रुपये। नाशिक पुण्यासाठी आधी मोजावे लागायचे 410 रुपये आणि नवा दर आहे 425 रुपये।